शिकणार आहेत काय सांगाल काय कशा प्रकारची असं आहे, काय जाऊ काशी विश्वेश्वराच्या दारी पुण्य मोक्ष मिळू पदरी. माझ्या मागाड्यांच्या जनतेची सुद्धा बरीच इच्छा होती की काशी विश्वनाथच्या दरबारी एकदा गेलं पाहिजे आणि गंगेमध्ये स्नान करून पापाचं शालन करून काशी विश्वनाथचं दर्शन घेतलं पाहिजे, जेणेकरून मोक्षाचा मार्ग हा मोकळा होईल. त्याच्यासाठी ती यात्रा आयोजित केलेली आहे. बहुसंख्य आमच्या मतदारसंघामध्ये राहणारी गरीब जनता आहे, त्यांची इच्छा असून पण जाता येत नाही. पुणे आम्ही आयोजित केलं. किती लोक येणार आहेत काय काय सोयी? 2,500 लोक आमच्या बरोबर आता आलेले आहेत. मी बघितलं असेल असं ठिकाणी गर्दी. 2,500 लोक आमच्या बरोबर आलेली आहेत. त्यांची संपूर्ण व्यवस्था डॉक्टरच्या टीम पासून, नर्सेस पासून, औषधापासून, पाण्याच्या बॉटल पासून ते नाश्ता, जेवण, दर्शनच्या वेळी दूध सुद्धा माझ्यातर्फेच त्यांना दूध आणि भगवान शंकरला प्रिय फळ आहे ते सुद्धा आमच्यातर्फेच दिलं जाईल. बोटीतून त्यांची पूर्ण घाट फिरवण्याची व्यवस्था, सर्व प्रकारची व्यवस्था करण्याचा आम्ही आमच्या सर्व नियोजन कमिटीने जिम्मेदारी घेतली. अजून बरेच लोक आहेत ज्यांना जायचे आहेत त्यांच्यासाठी त्यांची सुद्धा नाव नोंदणी आम्ही सुरू ठेवलेली आहे. अजून बऱ्याच लोकांनी आमच्याकडे नाव नोंदणी केलेली आहे. येणाऱ्या काही दिवसात दुसरी ट्रेन सुद्धा आम्ही लवकरच सोडणार आहोत. आणि स्पेशल थँक्स माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्याकडे दर्शनाची आमची व्यवस्था चांगली करून दिली आणि ट्रेन फास्ट जाण्यासाठी पियुष गोयल साहेब यांनी सुद्धा आम्हाला मदत करतायत. त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा मनापासून आभार मानतो. मनात काय असतं ते जर जनतेला तुम्ही देत असाल, जनता निश्चित तुमच्यावर खुश असते. आणि बऱ्याच लोकांची, गरीब लोकांची इच्छा, मनापासून इच्छा होती की एकदा तरी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असं लिहिलेलं आहे की एकदा तरी काशीचं दर्शन व्हावं, गंगेमध्ये, पवित्र गंगेमध्ये स्नान करावं. हे आपल्या हिंदू धर्मामध्ये लिहिले. बऱ्याच लोकांची इच्छा असतानाच जाता येत नाही. काही पैसेवाले आहेत, मुलं इथे नसतात, त्यामुळे जाता येत नाही. काहीकडे वेळ नसतो. याच्यासाठी ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा सर्व जनतेसाठी आम्ही सुविधा उपलब्ध